नाशिकमध्ये गोदावरी नदीला पूर आलेला आहे। 10,000 क्युसेकनं गंगापूर धरणातून विसर्ग सुरू आहे। नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे। धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवल्यास पुराचा देखील धोका निर्माण होऊ शकतो, त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहावं असा इशारा देण्यात आलेला आहे। आणि या संदर्भात अधिकची माहिती घेऊयात। आमचे प्रतिनिधी योगेश खरे सध्या आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। योगेशजी, नाशिकमध्ये गोदावरी नदीला पूर आल्याची ही दृश्य आपण पाहतोय आणि 10,000 क्युसेकनं सध्या गंगापूर धरणातनं विसर्ग सुरू आहे। काय अधिकची माहिती? 10,000 नव्हे तर आता 12,600 क्युसेक्स वेगानं पाणी हे गंगापूर धरणातून सोडण्यात आलं आहे। आणि हे सर्व पाणी आता थोड्याच वेळामध्ये नाशिकच्या या रामकुंड परिसरामध्ये म्हणजे होळकर ब्रिज जवळ पोहोचणार आहे। आपण बघू शकतो की रामकुंड परिसरातला संपूर्ण जो परिसर आहे तो पूर्णपणे पाण्याखाली गेलेला आहे। जर आपण पार्किंगची जागा बघितली, ज्या ठिकाणी पूजाविधीसाठी लोक येतात, ती पार्किंगची जागा पूर्णपणे पाण्यात आहे। दुसऱ्या बाजूला जिथं पूजाविधी होतात, रामकुंडावरची जी काही मंदिरं आहेत, ती मंदिरं सगळी पाण्यामध्ये गेलेली आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत। आणि त्याच्या पुढे जर आपण बघितलं, जो पुराचा निदर्शक असलेला दुतोंड्या मारुती आहे, तो आपण बघू शकतो की त्याच्या तोंडापर्यंत आता पाणी आलेलं आहे। आणि पाण्याचा विसर्ग जसा जसा गंगापूर धरणातून इकडे पोहोचेल तसं तसं तो मारुती आता पूर्णपणे बुडेल असा प्रशासनाने इशारा या ठिकाणी दिलेला आहे। आणि ज्यावेळेस मारुती बुडतो त्यावेळेस 19,000 क्युसेक्स पाण्याची पातळी ही या ठिकाणी झालेली असते। आणि त्यावेळेस शहरातल्या सराफ बाजारामध्ये, बाजारपेठांमध्ये, नदीकाठी असलेल्या दुकानांमध्ये पाणी घुसायला सुरुवात होते। आणि त्यामुळे प्रशासनाने या सर्व दुकानदारांना आपले सामान खाली करावं, आपली दुकानं खाली करावे असे सगळ्यांना सांगितलं आहे। कुठल्याही लोकांनी या बाजारांकडे जाऊ नये असाही इशारा या ठिकाणी देण्यात आला आहे। त्याचबरोबर आपण जर इकडची बाजू परिस्थिती बघितली तर ज्या ठिकाणी गोदा तटाच्या ठिकाणी स्नानासाठीचं केलेलं होतं ते सुद्धा या ठिकाणी पाण्यात गेलं आहे। एकमुखी दत्तेर मंदिराच्या खाली पाणी या ठिकाणी पोहोचलेलं आहे। त्यामुळे हळूहळू पाण्याची पातळी आपल्याला या ठिकाणी वाढताना दिसते। आणि पूर जो आहे, जो या हंगामातला पहिला पूर असेल की ज्यामध्ये मारुतीचं पूर्णपणे मारुती या ठिकाणी बुडणार आहे आणि धोक्याची पातळी जी आहे ती ओलांडली जाणार आहे। प्रशासन, आपत्कालीन यंत्रणा सर्व काही सज्ज ठेवण्यात आलं आहे। तपोवनाच्या परिसरात असलेल्या सर्व पुलांवर पोलीस तैनात करण्यात आले आहेत। आपण बघू शकतो की कुठल्याही लोकांनी हे बॅरिकेडिंग ओलांडू नये आणि जवळ जाऊ नये यासाठी पोलीस या ठिकाणी तैनात करण्यात आलेले आहेत। ठिकठिकाणी पोलीस ठेवण्यात आल्यामुळे आता लोकांची सुरक्षा ही प्रायोरिटी झालेली आहे। रात्रीच्या वेळेस म्हणजे संध्याकाळ झाल्यानंतर हे पाणीचा विसर्ग कसा वाढेल याचा प्रयत्न पाटबंधारे सकाळपासून करत होतं। आणि सुरक्षेच्या दृष्टिकोनातून आता रात्री हा मोठ्या प्रमाणात पूर आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळणार। निश्चितच पोलिसांचा बंदोबस्त असला तरी देखील नागरिकांनी स्वतः देखील काळजी घ्यावी, सतर्कता बाळगावी असं आवाहन केलं जात आहे। धन्यवाद योगेश या सविस्तर माहितीसाठी।